हरे कृष्ण सगळ्यांना. आज देवपूजा वगैरे झाल्यानंतर दारापुढे असं छान रांगोळी काढली होती. भरपूर दिवस झाले होते मी बाहेर रांगोळीच काढली नव्हती. म्हटलं चला आज वेळ आहे ते काढून घेऊ. त्यानंतर रामना मला असं छान कॉफी केली. मग स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकमध्ये आम्हाला असं सुचत नव्हतं काय बनवायचं. मग पटपट घेतलं बनवायला. म्हटलं मूग डाळच बनवूया. मग इथंच तेच बनवणं माझं चालू होतं. साऊ पण झोपली होती आणि म्हटलं जेवढं होईल तेवढं ती झोपली तोपर्यंत बनवून घेऊ. कारण तिला काल लस दिलेली म्हणून ती जरा जास्त चिडचिड करते. रात्री पण तिला खूप ताप होता. मग सकाळी तर छान बनवायला घेतलं. आणि काल मग भाकरी पडल्या होत्या तर मला आज इथं भाकरीचा चुरा बनवायचा होता. म्हटलं चला तो पण आज नाश्त्याला होऊन जाईल. म्हटलं जास्तीचं काही बनवायचं नव्हतं मला नाश्त्याला एक्स्ट्राचं. मग चपात्या पण बनवून घेतल्या आणि छान असा चुरा रेडी होता. मग रामना नाश्ता पण देऊन दिला आणि साऊला नाश्त्यामध्ये इथं असं हे केलं तर शेवाळ्या केल्या होत्या मी. आणि माझं दुपारी पार्सल आलं होतं. पार्सलमध्ये मी बॉक्स